आवडे बे. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्लॉग आत्ता दुपारी सुरू केलेला आहे आम्ही. आणि मी जेव्हापासून व्लॉग चालू केले तेव्हापासून जागृती तिच्या माहेरी गेलेली होती आणि आता आली ती, म्हणजे की माझी मैत्रीण समोरच्या घरी राहते. म्हणून मग तिला म्हटलं चला आता तू आली तर आपण व्लॉग चालू करूया. तर आज आमचं जेवण खावण सोबतच होते. तर मी रात्री हा बॉईल खिमा बनवला होता अंड्यांचा, तर तो राहिलाय शिल्लक. मग मी थोडासा तसाच फ्रीजमध्ये ठेवला होता. आता ह्याला परत फोडणी देते, तिला पण खायचं आहे. आणि बनवते ऑमलेट. आणि कोई नाही खबर नाही पडे. तर म्हणजे तिच्या सासरच्या फॅमिलीमध्ये नॉनव्हेज खात नाही म्हणून थोडीशी घाबरती. त्यांना माहीत पडलं तर म्हटलं काय टेन्शन नको घेऊ, कोणाला माहीत पडणार आहे असं. पण माझी व्हिडिओ थोडी तिच्या सासरचे लोक बघणार आहे. कोई नहीं खबर नहीं पड़े, तू टेंशन नहीं लेती. हाँ अपने कोई नहीं ना खे, चुपचाप चोरी चोरी चुपके चुपके बनाएंगे खाएंगे. तर आता तो जो रात्रीचा बॉईल खिमा होता त्याला फोडणी देते. म्हणजे कांदे टाकते अजून थोडेसे. म्हणजे पहिल्यांदा बनवला होता मी हा खिमा, तर मला एवढा अंदाज नव्हता किती अंडे बॉईल करू वगैरे. भाजी छान झाली होती, पण मग त्यालाच आता फोडणी देते थोडीशी अजून. आणि 2-3 अंड्यांचं ऑमलेट करते. तिला ऑमलेट खायचे. चला मग. तो रात्रीचा बॉईल खिमा गरम करायला मी अजून कांदा कापून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण कापलेली आहे. भाजी छान झाली होती, पण थोडंसं गरम करूया असं थंड थंड खाण्यापेक्षा. आणि थोडीशी फोडणी दिली तर अजून टेस्टी होईल. कारण खुशबूला म्हणजे जागृतीला सुद्धा खायचं आहे, तर मग असं रात्रीचं देणं चांगलं नाही वाटत. तर ती म्हटली की मी ब्रेड घेऊन येते, तोपर्यंत तू हे बनव सगळं. मी ब्रेड आणि ऑमलेट ब्रेड आणि हा बॉईल खिमा खातोय आम्ही. तर हा कांदा मी ऑमलेटसाठी कापला आहे. हा खिमा फ्राय करायला कापलेला आहे. कोथिंबीर सुद्धा कापून घेतलेली आहे. तर 2-3 अंड्यांचं छान असं ऑमलेट बनवते. हा खिमा पण गरम करून घेते. सोबतच भेंडीची भाजी पण आहे. आणि 4-5 चपात्या सुद्धा पडलेल्या आहेत सकाळच्या. म्हणजे आता 12 वाजलेले. टिफिनसाठी बनवले होते तेव्हा जास्तीच्या बनवून घेतल्या होत्या मी. तर आता तिच्या पण घरचे फर्स्ट शिफ्टला गेलेले आहेत. ते दादा त्याचे मिस्टर जे आहेत ते फर्स्ट शिफ्टला गेलेले आहेत. माझ्या घरचे पण गेलेले आहेत. आणि तिची मुलगी यायची बाकी आहे शाळेतून. माझी पण मुलगी यायची बाकी आहे. शिवांश आहे, तिचा छोटा मुलगा पण आहे. मग तिने पण एकटीसाठी काय करू म्हणून अजून काय बनवलेलं नव्हतं. तिला म्हटलं ठीक आहे चल. आणि असं पण तिची आजी सासूबाई आताच ऑफ झाल्या मागच्या 4-5 दिवसात. आणि त्यानंतर तिच्या भावाची मुलगी सुद्धा 10 वर्षाची मुलगी आजारामध्ये गेली, म्हणजे 1 आठवडा झाला आता. तर ती अशी थोडीशी दुःखी होती. मग तिला म्हटलं ठीक आहे तू थांब इथंच, आलीच आहे तर आता मी बनवते स्वयंपाक करतेच आहे तर आपण सोबत जेवण करूया. मग ते दादा जेव्हा घरी राहतात तेव्हा तिला घेऊन जेवण करतात. तर मग आता एकटी असते तर खातपीत नाही व्यवस्थित, म्हणून म्हटलं नको जाऊ तो घरी, आपण इथंच बनवूया आणि जेवण करूया. मग तेवढ्यात ती बोलली की मला ऑमलेट खायची खूप इच्छा आहे, तू बनवून देशील का. म्हटलं अंडे आहेत घरात, चल मी आता लगेच बनवते. तर आता तिची पण इच्छा पूर्ण होती ऑमलेट खायची. आणि मलाही थोडीशी भेंडीची भाजी थोडीशीच होती, म्हणजे काहीतरी कमी पडत होतं, म्हणून मी आता काहीतरी बनवणारच होते. आणि या खिमा पण कसं काय टाकून देऊ, एवढा चांगला रात्रीचा फ्रीजमध्ये ठेवला होता. मग याला पण फ्राय करते. तिला पण आवडेल, तिला आवडतात अंडे. पण ती स्वामीनारायण फॅमिलीमधली आहे, म्हणजे पटेल आहे, गुजराती पटेलमध्ये स्वामीनारायणचे ते कट्टर भक्त असतात. तर ते लोक नॉनव्हेज खात नाही आणि जे नॉनव्हेज खातात त्यांच्या घरचं पाणीसुद्धा पित नाही. म्हणून ती गुपचूप खाते माझ्या घरी येऊन. तिला आवडतं कारण तिच्या माहेरची फॅमिली जी आहे ती अमेरिकेला राहतात. तिचे पप्पा अमेरिकेला राहायचे, तिचा भाऊ आणि वहिनी पण अमेरिकामध्ये राहते. तर तिकडे तर त्यांना सी फूड खावंच लागतं, ऑप्शनच नसतो. म्हणजे इंडियन भेटतं पण खावं लागतं. तर तिच्या माहेरचे खातात, पण सासरीच्या लोकांना ही गोष्ट माहिती नाही. म्हणून तिला जेव्हा खायची इच्छा होती तेव्हा ती माझ्या घरी येऊन बिनधास्त खाते. म्हणून आम्ही चोरी छुपके आज खातोय, कोणाला सांगू नका. हा अंडे फुटते बा. देवपूजा खूप उशिरा केली, निवांतच केली जरा, कारण देव घासायचे होते मला, कारण ते काळपट पडलेले होते. म्हणून मग मुद्दामच देवपूजा उशिरा केली, कारण घाईमध्ये मग त्याला खूप वेळ लागतो आणि ते राहिलं जातं, म्हणून उशिराच केली आज. आता आपला खिमा छानपैकी फ्राय झालेला आहे. आणि आता इकडे ऑमलेटसाठी मी तवा पण ठेवलेला आहे. तर इथं ऑमलेटसुद्धा बनवते आता. तर मस्तपैकी बारीक बारीक कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेले.
आणि ती ब्रेडसुद्धा घेऊन आली. ती जात होती बाहेर तर म्हटली काही पोळ्या वगैरे करत बसू नका, आपण मी ब्रेड घेऊन येते, मग आपण ब्रेडसोबत खाऊया. म्हटलं ठीक आहे चालेल. खूप सारी कोथिंबीर, कांदा, टोमॅटो असं वाटते. आता हे तुटून जाणार ऑमलेट, मग छोटे छोटे 2-3 ऑमलेट बनवते मी ह्याचे, कारण कांदा आणि टोमॅटो खूप जास्त टाकलं की ते तुटतं, म्हणजे तुटतंच. बरं झालं तुटली नाही, तुटून जाईल म्हणून छोटीशी केली. 2 करून घेते. खाणार तू? तोंड गावाकडं करते. हसते काय अजून. हे ऑमलेट तर करपून गेलं, कारण तवा लोखंडाचा आहे. लोखंडी तव्यावर असंच होतं, म्हणजे ते तुटू नये म्हणून मी जास्त वेळ ठेवला आणि ते बिचारं करपूनच गेलं. आता बंद करतो मी याला, नाहीतर अजून करपून जायचं. दोन्ही बाजूने करपलं बिचारं. आमच्या अंगत पंगत बसलेली आहे ब्रेड, ऑमलेट, खिमा, भेंडीची भाजी आणि पोळी. तर चालू आहे बघा. कैसी है सब्जी देव? मस्त. अभी पूरी फिनिश करना. हाँ अजू खावानू. हाँ अजू लई लेवानू. फिनिश कर फटाफट. तर आमची चोरी चोरी चुपके चुपके ऑमलेट आणि खिमा, बॉईल खिमाची पार्टी. तर आमची चोरी चोरी चुपके चुपके ऑमलेट आणि बॉईल खिमाची पार्टी चालू आहे. कोणाला सांगू नका हा. तिच्या घरच्यांना सांगू नका, नाही तर मलाच भांडतील येऊन, तू कशाला खाऊ घातलं तिला म्हणून. तिला घरात घ्यायचे नाही परत, नसता कुठाना मला सांभाळावं लागलं. चला मग या तुम्ही पण. आता दुपारचे 2 वाजले, जेवण वगैरे झालं. लगेचच मी किचन साफ करून घेतलं आणि तिने भांडे घासून घेतले. जेव्हाही कधी जेवणाचा प्रोग्राम करतो तेव्हा म्हणजे बनवू पण लागतात आणि खाऊ पण लागतात, काम पण करून लागतात. सगळ्या मैत्रिणी अशाच आहेत. तशीच तिने पटकन भांडे घासून घेतली, मी किचन साफ करून घेतलं. आणि आता आज उशीर झाला थोडासा, उलट आता 1:45 वाजलेले आहेत बरोबर. तर आता मुलांना झोपवायचे. जर ह्यांना आत्ता नाही झोपवलं तर हे झोपणार नाहीत. तर ह्यांना जबरदस्ती मला पडदे दार बंद करून, अंधार करून, फॅन चालू करून बेडरूममध्ये घालावं लागतं, तेव्हा झोपतात ते. म्हणजे सकाळी पण त्यांना बिचाऱ्यांना लवकर उठावं लागतं, रात्री तर झोपतच नाहीत लवकर. म्हणजे आम्ही झोपल्याशिवाय ते झोपत नाहीत, म्हणून आता झोपवायचे. तर ह्याचं काय चाललंय बघा. काय करतोय? काय नाही, ती गाडी गाडी खेळायचं बंद कर. चल झोपायला. नाही चल चल लवकर. ती खिडकी बंद कर किचनची. उठ लवकर.